आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जातोय। पाहूयात याच अनुषंगाने महत्त्वाच्या बातम्या। तर देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला जाणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजर लागल्यात। निर्मला सीतारामन सलग 9व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। यंदा प्रथमच अर्थसंकल्प हा रविवारच्या दिवशी सादर होणार आहे। तर सीतारामन राष्ट्रपतींची भेट घेतील आणि त्यानंतर सकाळी 10:15 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील। आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी वाढीव तरतुदी जाहीर होण्याची शक्यता आहे। यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना आणि सिंचन प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याची शक्यता अपेक्षा व्यक्त होते। सोबतच नोकरदार आणि व्यापाऱ्यांना कर रचनेमध्ये कोणतं गिफ्ट मिळणार का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। आजच्या अर्थसंकल्पाचे प्रत्येक अपडेट तुम्हाला एबीपी माझावर सविस्तररित्या पाहायला मिळतील। तर हे बजेट नेमकं असेल कसं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर स्टँडर्ड डिडक्शन 75,000हून 1 लाखांपर्यंत शक्य आहे। जॉइंट इन्कम टॅक्स रिटर्न फाईल घोषणा यावेळी होण्याची शक्यता वर्तवली जाते। नव्या आयकर प्रणालीतही 80D ची सवलत मिळू शकते। जुनी आयकर प्रणाली यावेळी रद्द होऊ शकते। 30% आयकर स्लॅब बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। गृह कर्जदारांना व्याजदरातून मोठा दिलासाही मिळू शकतो। निवडणुका होणाऱ्या राज्यांसाठी खास असं गिफ्ट या अर्थसंकल्पामधून जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यासोबतच किसान सन्मान निधीची रक्कम ही 6,000 वरून 9,000 होण्याची शक्यता आहे। आयुष्मान भारतची वयोमर्यादा ही 70 वरून 60 पर्यंत होऊ शकते आणि त्यामुळे वयस्कर व्यक्तींनाही दिलासा मिळू शकतो। 300 नव्या अमृत भारत आणि वंदे भारत रेल्वे गाड्यांची घोषणा शक्य आहे। तर कोणत्या मंत्रालयाला किती निधी मिळालेला आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संरक्षण मंत्रालयाला 6.81 लाख कोटींचा निधी मिळालेला आहे। रस्ते वाहतूक खात्याला जवळपास 2,87,000 लाख कोटींचा निधी मिळालेला आहे। रेल्वे मंत्रालयाला 2.55 लाख कोटींचा निधी मिळालेला आहे। तर गृह मंत्रालयासाठी 2.33 लाख कोटींच्या निधीची तरतूद आहे। अन्न पुरवठा विभागासाठी 2.15 लाख कोटींची तरतूद आहे। तर ग्राम विकास खात्यासाठी 1.90 लाख कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। कृषी मंत्रालयासाठी 1.37 लाख कोटी रुपयाच्या निधीची तरतूद आहे। तर शिक्षण खात्यासाठी 1.37 लाख कोटी। आरोग्य खात्यासाठी 99,859 कोटी। जलशक्ती मिशनसाठी 99,503 कोटी। शहर विकास खात्यासाठी 96,777 कोटी। आता या अनुषंगाने कुठल्या नव्या योजना जाहीर होतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।